आज बनवूयात साय न साठवता अगदी अर्ध्या तासात होणारं घरी बनवलेलं तूप। तर चला आपण सुरुवात करूया। मी कात्रजच्या डेअरीमधून ही कात्रजची गाय क्रीम आणलेली आहे आणि ही 1 किलोच्या क्वांटिटीमध्ये आहे। त्याच्यामध्ये 3 पावशर तूप निघतं। मी हे कढईमध्ये पूर्ण क्रीम टाकलेलं आहे आणि आता आपण हे हळूहळू ढवळत बारीक गॅसवरती कढवत ठेवणार आहोत। याला उतू जाईल इतकं मोठं करायचं नाहीये आणि करपेल असंही करायचं नाहीये। हळूहळू त्याला ढवळत राहायचंय। अर्धा तासामध्ये आपलं रेडीमेड घरचं तूप तयार होईल। हे पहा, एक 15-20 मिनिटांनी त्याला असा फेस यायला सुरुवात होते आणि मग हे तूप हळूहळू आपल्याला मंद गॅसवरती एकदम खरपूस असं कढून द्यायचं आहे। तूप आपलं रेडी आहे। याच्या खालची जी बेरी आहे ती आपण घरी खात नाही, त्यामुळे चांगलं कढू द्यायचं म्हणजे तूप चांगलं एकदम खमंग आणि कणीदार होतं। हे पहा, तूप मी इथे गाळून घेतलेलं आहे आणि गरम असतानाच त्या तुपाच्या डब्यावरती झाकण ठेवायचे म्हणजे तूप हे आपलं कणीदार होतं। मी घरी गाईचं दूध खाते, त्यामुळे त्याच्यावरती साई येत नाही आणि म्हणून मग म्हशीचं दूध जास्त फॅटमुळे आम्ही वापरत नाही, म्हणून हे गाय क्रीम मी आणून घरीच तूप बनवण्याचा आनंद मी घेते। हे पहा, तूप आपलं रेडी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर अशाच माहितीसाठी लाईक फॉलो करा। थँक्यू।